सोडल्यावर तुमच्या लक्षात काय आलं रे, काही क्वेश्चन्स त्या टॉपिकच्या रिलेटेड रिपीट झाल्यात की नाही बघा बरं का. आणि विशेष असा की त्याच ठिकाणी त्याच जागेवर क्वेश्चन आहे, फक्त थोडे चेंजेस आहेत, पण चॅप्टर तोच आहे का नाही. असे क्वेश्चन्स जे आपल्याला परीक्षेला पडतात, ज्यावेळेस आपण बोर्डाचे पेपर सॉल्व्ह करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की पॅटर्न काय आहे आपला आणि कुठल्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करायचं आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. आता या ठिकाणी पहा बेटा, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पहिला जो क्वेश्चन आपला, राईट द करेक्ट अल्टरनेटिव्स. 4 ऑप्शन दिलेले असतात. पहिला जो आहे वेस्टिजियल ऑर्गन, तिथे काहीतरी 4 ऑप्शन असतील. त्याच्यामध्ये डॅश डॅश इज प्रेझेंट इन द ह्युमन बॉडी इज त्या ठिकाणी रूट ऑफ इव्होल्युशन, प्रूफ ऑफ इव्होल्युशन आपल्याला म्हटलेलं आहे. काय आहे सांगा बरं का, अपेंडेक्स. आणखी कोणते कोणते प्रेझेंट असतात सांगा, विजडम टीथ, पुन्हा टेल बोन कॉकिंग्स, पुन्हा हेअर किनार, हेअर डिस्ट्रीब्युटेड ऑन द बॉडी. एवढे वेस्टिजियल ऑर्गन आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. त्या ऑप्शन मधला आपला जो अपेंडिक्स आहे त्याचा आन्सर तो आहे. पण हे अपेंडिक्स कुणामध्ये कामाला सांगा बरं का, रुमिनंट्स. विच आर रुमिनंट्स ॲनिमल, रवंत करणारे प्राणी जे एकदा चारा खाल्ला का उंट वगैरे बघा रात्रभर चावत बसतो, जनावर दिवसभर चारा खातात आणि रात्री सगळत बसतात, त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं रुमिनंट्स. रुमिनंट्स म्हणजे काय, रवंत करणाऱ्या प्राण्यांना काय म्हटलं जातं बेटा, रुमिनंट्स असं म्हटलं जातं. टाइप्स ऑफ सेक्सुअल रिप्रोडक्शन इज, सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये काय प्रोड्यूस होतात सांगा बरं का, गॅमेट. मेल मध्ये काय होतात, स्पर्म. फिमेल मध्ये काय होतात, ऑसिड किंवा त्याला ऑकिट म्हटलं जातं, त्या ठिकाणी तयार होत असतात. कुठे, ओव्हरी मध्ये. आणि हे कुठे तयार होतात, स्क्रॉटम मध्ये. मेल मध्ये स्क्रॉटम मध्ये तयार होतात, ठीक आहे. टेस्टिस मध्ये, स्क्रॉटमच्या मध्ये टेस्टिस असतो त्याच्यामध्ये तयार होतात. आणि फिमेल मध्ये कुठे तयार होतात, ओव्हरी मध्ये त्या ठिकाणी तयार होत असतात. आणि त्याच्यामध्ये शिकलं अल्टरनेटली लेफ्ट राईट 1 मंथला काय होत असतं, त्या ठिकाणी मेन्स्ट्रुअल सायकल त्या ठिकाणी होत असते. त्याच्यावर खूप महत्वाचा प्रश्न विचारू शकतो बोर्डाला. द अपेक्स कन्झ्युमर कोण असतो, ईगल. कोण आहे, ईगल इज द अपेक्स कन्झ्युमर. द हायड्रोइलेक्ट्रिक कॅपॅसिटी ऑफ कोयना डॅम, कोयना डॅमची कॅपॅसिटी किती आहे बेटा सांगा बरं का, 1960 मेगावॅट. एकदा चेक कर बरं का, 1960 आहे का. अश्विनी किती लिहिलीस ते, आली नाही, 1960, ठीक आहे. ॲनिमल विथ बायलॅटरल सिमेट्री, आपण कशावर बायलॅटरल सिमेट्री, कोण आहे, ह्युमन. आणखीन एखादी एक्झाम्पल सांगा बायलॅटरलचं. ते शिंपल्याचं होतं बघा, ते त्याला काय नाव दिलं तरी, त्याला बुक मध्ये होतं बघा, त्याला मध्ये मोती आहे बघा त्याच्यापासून, त्याला काय म्हणतात, ऑयस्टर. ऑयस्टर, ठीक आहे. ते सुद्धा कशी आहे, बायलॅटरल सिमेट्री. व्हॉट इज अ बायलॅटरल सिमेट्री, इफ वी कट ॲनिमल इन इमॅजिनरी, कट करायचं, ठीक आहे. इमॅजिनरी मध्ये जर कट केलं तर आपल्याला किती इक्वल हात मिळतात, 2 जर इक्वल हात मिळत असेल तर त्याला आपण काय म्हणतो सांगा बरं का बेटा, शाबाश. काय म्हणतात त्याला, बायलॅटरल सिमेट्री. आणखीन एखादी एक्झाम्पल सांगा बरं का, शाबाश. आणखीन सांगा, आठवत आहे, कॉक्रोच आहे, यस. अजून कोणतं, अरे ते हे एक होतं ना, युग्लिना. युग्लिनाचे एक्झॅक्टली 2 होतात ना त्या ठिकाणी. आणखीन आठवा जरा, स्टारफिश. व्हेरी गुड, स्टारफिश पण आहे. आणखीन कोणतं आठवतंय, आठवतंय काही, ठीक आहे, असू द्या. चला पुढे पहा. सिमेट्री किती प्रकारचे असतात, एक बायलॅटरल असते, अजून कशी त्याच्यामध्ये कोणते म्हणजे एनी ऍक्सिस एक असतो, आणि एक कसं असतो बेटा, हॉरिझॉन्टल असतो, आणि एक कसं असतो, व्हर्टिकल. लॉजिट्युडनल मध्ये युग्लिनाचं आपण एक्झाम्पल पाहिलेलं होतं, बरोबर आहे. आणखीन होता अमिबा. अमिबा कोणता होता, एनी ऍक्सिस मध्ये होता. आणखीन एक होता कोण, पॅरामेशियम. कसा होता, हॉरिझॉन्टल होता, आडवा, त्याच्यामध्ये 2 त्या ठिकाणी तयार झालेले होते. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन ॲज पर गिवन इन्स्ट्रक्शन. बघा, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स. दिलेला जो काही स्टेटमेंट आहे तो ट्रू आहे किंवा फॉल्स आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. काय आहे, टू मेक सेल्फी ऑन रोड इज द काय इन्व्हिटेशन फॉर ऍक्सिडेंट. यस, रोडच्या साईडला थांबून मी जर सेल्फी बोलला तर येता येता गाडीवाला पप्पी घेऊन जाते का नाही. पप्पी म्हणजे पप्पी नाही, जाता जाता डॅश मारून जाऊ शकतो. काय काय जणांना मोठे हायवे बैठलं का तर कुठतर त्या व्हिडिओ मध्ये बैठला राहते, रील्स मध्ये लाईटचा प्रकाश वगैरे ह्याला फॉर्म मध्ये गाडी कडला थांबी त्याने सेल्फी काढायला जाते. तर रात्रीच्या वेळेस काय असतं माहितीये का, जे गाड्या हायवेला चालवतात त्या लोकांना विचारा, रात्री चालवताना पुढची गाडी थांबल्या का मोशन मध्ये कळत नाही बरं का, माहिती राहू द्या. समजा एखादी गाडी पुढे लावून आहे तरी त्या ठिकाणी ती गाडी कळत नाही मोशन मध्ये का थांबलेली आहे. मोस्ट ऍक्सिडेंट का होतात रात्रीच्या वेळेस,
गाडी जर समजा एखाद्या रोडच्या बाजूला थांबलेली असेल, सपोज दॅट रात्रीच्या वेळेस हायवेला, तर ते कळत नाही गाडी की त्या ठिकाणी मोशन मध्ये आहे का थांबलेली आहे. त्यामुळं गाडी लावल्यानंतर ते चुई लाईट लागते बघा, पार्किंग लाईट. ते पार्किंग लाईट लावल्याशिवाय गाडी थांबवायचं नसतो असा नियम असतो. त्यात याचा अर्थ असा असतो की गाडी इज इन द मोशन. आणि त्यावेळेस जर ठोकलं कोणी आणि तुमचा कार्यक्रम झाला तर तुमच्या घरचे तुमच्यावर येऊन क्लेम करू शकत नाही ना, पुढच्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल होऊ शकत नाही. कारण चूक तुझी आहे, तू कडला थांबला सुद्धा पार्किंग नाही ना, काही चालू नाही त्या ठिकाणी. ठीक आहे, आन्सर येतं ट्रू. राईट द करेक्ट कोरिलेशन. इन्सुलिन कुठे वापरतात डायबिटीज? इन्सुलिन काय काम करतो? पहिला इन्सुलिन कशापासून तयार करायचे? घोड्यापासून तयार करायचे, आपण त्या ठिकाणी पाहिलेलं होतं. आणि आता इन्सुलिन कशापासून तयार करतात सांगा बरं का? कशापासून? बॅक्टेरियापासून तयार केले जातात इन्सुलिन. आता इन्सुलिनचा वापर डायबिटीसच्या पेशंटमध्ये कसा करतो? ज्यावेळेस एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला किंवा एखाद्याचं वय झालं किंवा समजा एक्सरसाइज वगैरे नसेल किंवा अनुवांशिक हेरिडायटरी डिसीज, डायबिटीसचा हेरिडायटरी सुद्धा असू शकतो, तर त्या कंडिशनमध्ये त्याचा पॅनक्रियास जो आहे तो पॅनक्रियासची इफिशियन्सी कमी होते. म्हणजे काय होतं? पॅनक्रियास काय करतात? इन्सुलिनला रिलीज करतात. इन्सुलिन काय करतो? लक्षात घ्या, आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स रिलीज होतात. जसं इथं तुमचा पिट्युटरी ग्लँड आहे, इथं थायरॉइड ग्लँड आहे, थॅलॅमस आहे, वेगवेगळ्या प्रकारचे ग्लँड्स असतात. ते काय करतात? हार्मोनला रिलीज करतात. आणि ह्या ठिकाणी जो हार्मोन आहे, जो इन्सुलिन नावाचा हार्मोन आहे, तो काय करतो? शुगर जर लेवल आपल्या ब्लडमध्ये कमी झाला तर त्याला वाढवतो आणि वाढलेली शुगर लेवलला कमी करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो. जर त्या कंडिशनमध्ये जर समजा एखाद्याला डायबिटीस झाला किंवा त्याची पॅनक्रियाटिक जी काही शक्ती आहे ती जर कमी झाली तर अशा केसेसमध्ये त्या व्यक्तीला डॉक्टर काय करतात? इन्सुलिन देतात. त्याच्यामुळे त्याच्या बॉडीचं शुगर लेवल मेंटेन केलं जातं. हे डायबिटीसमध्ये वापरतात. तर ज्यावेळेस हे काही व्हायरल इन्फेक्शन्स असतात, व्हायरल इन्फेक्शनच्या वेळेस काय दिलं जातं? इंटरफेरॉन. काय दिलं जातं? कधी कधी व्हायरल इन्फेक्शनसाठी इंटरफेरॉन देतात. त्याच्यामध्ये एक नाव आठवतात तर जरा, अमॉक्झिसिलिन एक वगैरे होतं बघा त्याच्यामध्ये नाव दिलेलं तुम्हाला, अमॉक्झिसिलिन वगैरे दिलेलं आहे त्या चॅप्टरमध्ये. म्हणजे व्हायरल इन्फेक्शनच्या वेळेस कधी कधी रोग कोणता कळतच नाही, फक्त व्हायरल आहे एवढं माहित राहते. मग अशा वेळेस काय केले जातात? नॅरो बॅक्टेरियम वगैरे आहे बघा, त्याच्यामध्ये ब्रॉड बॅक्टेरियम वगैरे बॅक्टेरियम असतात. हे वेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी काय केले जातात? अँटीबायोटिक तुम्हाला दिले जातात. आणि टेरिफेरॉन नावाचा या ठिकाणी व्हायरल इन्फेक्शनच्या वेळेस, व्हायरल इन्फेक्शन कशाच होतं? जास्ती घशाचं वगैरे व्हायरल इन्फेक्शन होतं त्या ठिकाणी. ठीक आहे. टू विच क्लास डज बॅट बिलॉंग? बॅट कोणत्या क्लासला बिलॉंग करतात? मॅमिलिया. वाय? बिकॉज दे हॅव डॅश डॅश मॅमरी ग्लँड. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतो? मॅमरी ग्लँड प्रेझेंट असतो. त्याच्या पंखाला काय शब्द वापरलेला आहे सांगा? पॅटेजियम. हा बोर्डात एकदा कुठेतरी पडलाय, मला वाचल्यासारखं वाटायलाय. पॅटेजियम म्हणतात. ठीक आहे. आणखी त्याचा उल्लेख पहिल्या चॅप्टरमध्ये होता बघा, हेरिडिटी आणि इव्होल्युशन चॅप्टरमध्ये, पहिल्या चॅप्टरमध्ये अँसेस्टर मध्ये वगैरे होता बघा. त्याच्यामध्ये पॅटेजियम, त्याचा आकार, व्हेलचे फ्लिपरचा आकार, ह्युमन हँडचा आकार, फोर लिंब ऑफ काय रे ऑक्स त्याचा किंवा कॅटचा, त्या सर्वांचं इक्वलिटी दाखवलेलं होतं बघा. त्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे ह्या ठिकाणी मॅमिलियामध्ये इन्क्लूड केले जातात. मॅच द पियर. आता फॉरेस्ट कन्झर्वेशन कायदा कधी करण्यात आला बघा, किती हार्ड क्वेश्चन आहे, त्याच्याकडे आपण लक्ष पण देत नाही. उगं तुक्का मारून येतो, तिथे काहीतरी 82, 84, 86 देतं, 3 देतं, त्याच्यामध्ये हम येतो. तसं नाही. ह्या छोट्या छोट्या गोष्टी पहिला वाचा, बुक वाचत चला. फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट म्हणजे जंगल संवर्धन कायदा, जंगलाला प्रोटेक्ट करण्याचा कायदा हा कधी करण्यात आला? 1980 ला. ते कोणत्या चॅप्टर मध्ये असं सांगा बरं का? जाधव मोलायपे यांचं कोणत्या चॅप्टर मध्ये आहे? एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. लक्षात घ्यायचं, क्लिक करायचं लगेच, त्याच्यामध्ये हा कायदा आहे. राईट द नेम्स. आता ह्याच्यामध्ये असं विचारलंय, आता आणखी तुम्हाला बघा एंडेंजर स्पेसिस वगैरे बघा, त्याच्यामध्ये त्याचे बी कायदे त्या ठिकाणी बघा, क्लॉज मध्ये ABC काहीतरी क्लॉजची, ते सुद्धा कायदे बघून जावा जाताना परीक्षेला. फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1980 ला. राईट द नेम्स ऑफ इंडिकेटेड पार्ट्स इन द डायग्राम. ह्युमन जॉ. याच्यामध्ये काय असतं खाली? अक्कलदांड. त्याला काय म्हणतो आपण? विजडम टीथ. 1 मार्काला विचारलेला आहे. गिव्ह सायंटिफिक रिझन. Sometimes higher plants and animals to perform anaerobic respiration. ह्या ठिकाणी काय म्हणलंय? काही जे अॅनिमल्स असतात किंवा काही जे प्लॅन्ट्स असतात ते काय परफॉर्म करतात सांगा बरं का? Sometimes higher animals and plants to perform anaerobic respiration. कधी कधी जे हायर लेवल, म्हणजे आपण कोणत्या लेवलमध्ये आलो? हायर लेवलमध्ये. आपल्याला त्या चॅप्टरमध्ये शिकलेलं आहे, लाईफ प्रोसेस इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 का 2 मध्ये काहीतरी शिकलेला टॉपिक आहे. ज्यावेळेस आपण एक्सरसाइज वगैरे करतो
एक्सरसाइज वगैरे केल्यानंतर काय होतं, आपल्याला धाप लागते, दम लागते. का लागतो? एक्सरसाइज केल्यानंतर थकल्यासारखं का वाटतं? बिकॉज आपल्या बॉडीमध्ये लॅक्टिक ऍसिड प्रोड्यूस होतो आणि लॅक्टिक ऍसिड प्रोड्यूस केल्यामुळे आपल्याला थकल्यासारखं वाटतं. आणि ज्यावेळेस आपण एक्सरसाइज करतो या हार्ड काम करतो केल्यानंतर आपल्या बॉडीला तेवढी एनर्जीची आवश्यकता लागते आणि त्या एनर्जीला कमी वेळामध्ये तेवढं मोलिक्युल्स लवकर ब्रेकडाऊन होत नाही आणि अशा केसेसमध्ये आपली बॉडी काय करते, अनएरोबिक रेस्पिरेशनला सुद्धा परफॉर्म करते. अनएरोबिक रेस्पिरेशन कोणत्या लेवलला परफॉर्म केले जातात? सेल्युलर लेवलला. कोणत्या लेवलला? म्हणजे अनएरोबिक रेस्पिरेशन कोण परफॉर्म करतं? सेल करतात. कोण करतं? सेल करतात. पहा बेटा, when there is a deficiency of oxygen in the surrounding, ज्यावेळेस आपल्या सराउंडिंग म्हणजे काय? सभोवताली ऑक्सिजनची डिफिशियन्सी म्हणजे ऑक्सिजनची कमतरता असते. अशा कंडिशन मध्ये द एरोबिक रेस्पिरेशन इज नॉट पॉसिबल. आपण काय परफॉर्म करू शकत नाही? एरोबिक रेस्पिरेशन आपण परफॉर्म करू शकत नाही. मग अशा केसमध्ये सर्व्हाइव्ह करण्यासाठी, टू सर्व्हाइव्ह वाचण्यासाठी जे हायर प्लॅन्ट्स असतात, कोणते बेटा? हायर प्लॅन्ट्स काय करतात? स्विच ओव्हर टू अनएरोबिक रेस्पिरेशन. हायर एनिमल्स आणि प्लॅन्ट काय करतात? एरोबिकच्या जागी आता काय परफॉर्म करायला लागतं सांगा बरं का? अनएरोबिक रेस्पिरेशन. In some animal tissue, in case of oxygen deficiency, cells perform anaerobic respiration. आता सांगितलं काही एनिमल मध्ये टिश्यूच्या केसमध्ये काय करतात? टिश्यू किंवा सेल्स त्यांच्या बॉडीमध्ये काय परफॉर्म करतात? अनएरोबिक रेस्पिरेशन. टिश्यू कशापासून तयार झाले? सेल. सेल पासून काय तयार होतात? टिश्यू. टिश्यू पासून काय होतात? ऑर्गन. आणि ऑर्गन पासून काय तयार होते? बॉडी तयार होत असते. दुसरा बघा, it is absolutely necessary to control the fission reaction in the nuclear power plant. तुम्हाला मी क्लासमध्ये शिकवत असताना चेर्नोबाईलची घटनाचा एक व्हिडिओ दाखवलेला होता. काल परवा 9वीच्या लेकरांना पण दाखवलं. कशी घटना घडलेली होती, किती मोठा स्फोट झालेला. जो काही हिरोशिमा नागासाकीवर जो बॉम्ब पडलेला होता त्याच्यापेक्षा जवळपास 1000 पटीने मोठा त्या ठिकाणी स्फोट त्या ठिकाणी झालेला होता. आणि कसं काय झाला त्याचं कारण त्या ठिकाणी दिलेलं होतं आपण त्या ठिकाणी, की त्या ठिकाणी काय झालं की न्यूक्लिअर रिॲक्टरला रिॲक्शन जी आहे ती कंट्रोल झाली नाही आणि त्या ठिकाणी मोठा स्फोट झाला. पहा, न्यूक्लिअर फिजन रिॲक्शन इज अ टाइप ऑफ चेन रिॲक्शन. ही कोणती रिॲक्शन आहे सांगा बरं का? चेन रिॲक्शन. चेन रिॲक्शन म्हणजे काय? ह्याच्यामध्ये काय होतात? मेन रोल कुणाचा आहे? न्यूट्रॉनचा. कुणाचा रोल आहे? म्हणजे काय करतात? त्या ठिकाणी जो युरेनियम आहे, जो युरेनियमचा आयसोटोप आहे त्याच्यावर कुणाला स्ट्राईक केलं जातं? न्यूट्रॉनला. आणि न्यूट्रॉनला स्ट्राईक केल्यानंतर त्या ठिकाणी काय होते? लार्ज अमाऊंट ऑफ डॅश डॅश एनर्जी प्रोड्यूस होते. हीट एनर्जी. कोणती? त्याच्यासोबत काय काय तयार होतात? थोरियम वगैरे त्या ठिकाणी काय होतात? तयार होत असतात. बघा, इन न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट these reaction are closely controlled. याला क्लोजली कंट्रोल केलं जातं. इफ these reaction are not managed properly, त्या रिएक्शनला जर आपल्याला प्रॉपरली मॅनेज जर करता आलं नाही there can be more production of neutron. आला बघा महत्वाचा शब्द. काय वाढतात सांगा सातत्याने? न्यूट्रॉन. आणि न्यूट्रॉनची स्ट्राईक झाली, परत तीन. हे काय होत असते? कंटिन्युअस आणि स्पॉन्टेनियस सातत्याने घडणारी चेन रिएक्शन आहे. इज अन अनकंट्रोल्ड वे मध्ये घडत असते. इज रिलीज द न्यूट्रॉन फर्दर कॉजेस. एक न्यूट्रॉन पुन्हा त्या ठिकाणी काय करतो? फिजन ऑफ 3 युरेनियम आयसोटोप. किती युरेनियमच्या आयसोटोपचा करतो? 3. कोणता युरेनियम आहे? युरेनियम 235. कोणता युरेनियम? Such uncontrolled reaction can cause hazardous incident. अशा घटनेमुळे काय होतात? गंभीर असे त्या ठिकाणी स्फोट होऊ शकतात, मोठा स्फोट होऊ शकतो, लोकांचे जीव जाऊ शकतात. म्हणून इट इज ऍब्सोल्युटली नेसेसरी टू कंट्रोल द फिजन रिॲक्शन इन न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट. म्हणून त्या ठिकाणी जे न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट आहे त्या ठिकाणी आपल्याला हे काय करावं लागतं? कंट्रोल त्या ठिकाणी करावं लागतं. थर्ड बघा बेटा, फ्लावर इज द स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन द प्लॅन्ट. यस, ऍब्सोल्युटली राईट. तुम्हाला गिव्ह रिझन मध्ये ट्रू अँड फॉल्स मध्ये पडू शकतो, पडलेला आहे. फ्लावर इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन द प्लॅन्ट्स. यस. वाय? बिकॉज फ्लावर मध्ये काय असतो? मधला दांडा. उभ्या दांड्याला काय म्हणतात? स्टाईल. दांड्याच्या वरच्याला काय म्हणतात? स्टिग्मा. खालच्याला काय म्हणतात? ओव्हरी. ओव्हरीच्या मध्ये काय असतात? ओव्हुल्स, अंडे छोटे छोटे. असं एक बघितलं होतं आपण, त्याला काय म्हणतात? फिलामेंट. त्याच्यावरही असतो त्याला काय म्हणतात? अँथर. हा कोणता पार्ट आहे? मेल पार्ट. आणि पहिल्याचा सांगितलेला कोणता आहे? फिमेल पार्ट. आणि ज्यावेळेस काय होते यांचे या ठिकाणी पॉलिनेशन. पॉलिनेशनचे 2 प्रकार कोणते कोणते? सेल्फ पॉलिनेशन आणि दुसरा कोणता? क्रॉस पॉलिनेशन.
सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय, झाडाच्या झाडावर कार्यक्रम झाला त्याला सेल्फ पॉलिनेशन. एक झाड दुसऱ्या झाडावर गेला, दॅट इज अ क्रॉस पॉलिनेशन. ठीक आहे. फ्लावर प्रोड्युसेस मेल अँड फिमेल गॅमेट. या ठिकाणी फ्लावर काय प्रोड्यूस करतात, मेल बी गॅमेट आणि फिमेल बी गॅमेट तयार करतात. फॉर दिस पर्पज देर आर एसेन्शियल होल्स. काय असतात तिथं, एसेन्शियल होल्स. कुठे असतात एसेन्शियल होल्स, फ्लावरच्या खालच्या साईडला एसेन्शियल होल्स असतात. कशाचे, अँड्रोशियम आणि गायनोशियमचे. कशाचे बेटा, द डबल फर्टिलायझेशन ऑल्सो टेक प्लेस इन द फ्लावर. आणि त्या फ्लावर मध्ये काय होतं, डबल फर्टिलायझेशन रिएक्शन त्या ठिकाणी घडून येते. देअरफॉर फ्लावर इज कॉल्ड एज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्सुअल रिप्रोडक्शन इन द प्लांट. म्हणून फ्लावरला काय म्हटलं जातं, स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्सुअल रिप्रोडक्शन इन द प्लांट्स. बघा पुढचा क्वेश्चन आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. बी आहे, दुसऱ्यातला बी आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन एनी 3. कोणती 3 सोडवा. एक किती मार्काला असतो, 2 मार्काला. आता पहिला बघा, राईट अ शॉर्ट नोट ऑन. अरे ये ना का, राईट अ शॉर्ट नोट ऑन इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन म्हणजे काय, पर्यावरणाचं संवर्धन. पर्यावरणाचं संवर्धन काय गरजेचं आहे, एवढ्या स्पेसीज होत्या आता एवढ्याच उरल्यात, एवढ्या अॅनिमल्स होते आता एवढेच उरल्यात, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा संपुष्टात होणार आहेत. त्याच्यामध्ये एखादी एक्झाम्पल द्या. त्याच्यामध्ये मस्क डिअरचा एक एक्झाम्पल होता. ते काय टेल मंकी कोणता तर होता बघा, कोणता होता रे, लायन टेल्ड मंकी होता. ते एक्झाम्पल माहिती असावं तुम्हाला. राईट अ शॉर्ट नोट ऑन इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. ड्यू टू नॅचरल अँड मॅनमेड कॉजेस. आता अमेरिकेमध्ये घटना घडली, लॉस एंजेलिस मध्ये काय घडलं सांगा बरं का, जाळ लागली. काय झालं, जाळ लागलं म्हणजे नेमकं गावाच्या गाव काय एवढं एवढं जाळ नाही. मला वाटतं आपल्या लातूर जिल्ह्यापेक्षा जास्ती जागा त्या ठिकाणी जळून गेल्या. मला सांगा, माणसाला पळून जाता येतं, जनावराला पळून जाता येईल का. कितीतरी जनावर मेल्यात त्याच्यामध्ये, कितीतरी पक्ष्यांचे घरटे, कितीतरी अंडे, कितीतरी पक्षी त्या ठिकाणी मरून पडले. हे सुद्धा एका प्रकारे काय झालं, लॉस एंजेलिस म्हणजे अमेरिकेतला दुसरा सर्वात मोठा राज्य आणि त्या ठिकाणी घडलेली घटना. आणि त्या ठिकाणी जसं आपलं पुण्यामध्ये लवासा सिटी फेमस आहे ना फॉर द व्हीआयपी लोकांसाठी, ते लॉस एंजेलिस सुद्धा व्हीआयपी लोकांचंच घर आहे त्या ठिकाणी. टोटल हॉलिवूडचे जे काही भारी भारी स्टार्स आहेत त्यांचे घर त्या ठिकाणी पूर्ण प्लायवूडचे लाकडाचे घर आहे, जळून खाक. मला सांगा किती साप मरून पडले असतील, कल्पना करा ना त्याच्यामध्ये, जस्ट इमॅजिन करा. किती प्राणी असेल, किती वेगवेगळ्या प्रकारच्या बायोडायव्हर्सिटी जैवविविधता त्या ठिकाणी असेल आणि काय त्या ठिकाणी लोकांच्या त्या प्राण्यांची काय अवस्था झाली असेल. 3-3 देश मिळून सुद्धा त्या ठिकाणची जे काही जाळ आहे तो विजत नाही त्या ठिकाणी. ठीक आहे. ड्यू टू नॅचरल, हे आताचं नॅचरल झाला. मॅनमेड म्हणजे काय, आतंकवादी हल्ले वगैरे काय असतात मॅनमेड. न्यूक्लिअर बॉम्बचा हल्ला झाला, हे काय झाला मॅनमेड. असे जे काही कॉज असतात किंवा कोणी कोणी काय करते, बसते बसला कार्यक्रम करायची जाळ लावून बाहेर येतो. आता लागलं जाळ, त्या पुण्यामधील जागी झालेलं आहे असं त्या ठिकाणी. बसताना तर नीट बस, बिडी वरते खाली टाकते, लागते झाड. सर एवढे कलाकार लोक आहेत बाबा. देर आर मेनी इन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स ऑन द अर्थ. आता बघा, दीज प्रॉब्लेम्स अफेक्ट द एक्झिस्टन्स ऑफ व्हेरियस लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे जे काही मॅनमेड प्रॉब्लेम्स आहेत या नॅचरल प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामुळे काय होतो, जो एक्झिस्टन्स आहे, जे अस्तित्व आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं, त्यावर त्या ठिकाणी इम्पॅक्ट होत असतो. फॉर एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी द गव्हर्नमेंट हॅज फॉर्म्युलेटेड ऍक्ट्स अँड रूल्स. सरकार काय करते, कायदा आणि नियम त्या ठिकाणी करते. उदगीरला त्या तोंडारपाटीच्या पलीकडे जावा, त्या सायदामच्या पाठीमागं, त्या सायदामच्या पाठीमागं कुणालाही जायला परवानगी नाही, किंवा शिकार जरी गेलात शिकार करायला परवानगी नाही, झाडं तोडायला परवानगी नाही. अशा प्रत्येक ठिकाणी सॅक्रेड ग्रुव्ज असतात. सॅक्रेड ग्रुव्ज म्हणजे काय, देवाच्या नावाने ठेवलेल्या पवित्र जागा, त्याला काय म्हटलं जातं, सॅक्रेड ग्रुव्ज. किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटची जागा असते, त्याला आपण नर्सरी सुद्धा म्हणतो बघा. नर्सरी असतात ना, अरे ते माळाला बिळाला राहतात ना, त्या ठिकाणी कुणालाही नियमानं लाकडं तोडता येत नाही, ना प्राण्याला मारता येत नाही. अशा जागा रिझर्व केलेल्या असतात. आणि कुणी जर सापडलं तर कायद्यानुसार त्याला जेल होते, त्याला शिक्षा होते त्या ठिकाणी. हा कागदोपत्री कायदा असतो, सापडत नाही, होत नाही काही. हॅज फॉर्म्युलेटेड ऍक्ट्स अँड रूल. युनायटेड नेशन युनायटेड नेशन हॅज एस्टॅब्लिश्ड UNEP. त्या ठिकाणी काय केलंय, युनायटेड नेशन्स काय रे बघा बरं का, UNEPचं काय होतं, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन काहीतरी आहे बघा. बघा बरं का, UNEP लवकर असेल कुणाकडे बघा. युनायटेड नेशन्स EP त्या ठिकाणी एन्व्हायरमेंट प्रोटेक्टर्स कायदा आहे. फॉर द कन्झर्वेशन प्रोग्राम म्हणजे काय, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हा तयार केलेला कायदा आहे.
कन्झर्वेशन ऑफ इन्व्हायरमेंट इज द सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एव्हरीवन. आणि पर्यावरणाचं संवर्धन, इन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन करणं ही सर्वांचं सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे सामाजिक दायित्व आहे. प्रत्येक व्यक्तीचं आहे, तुमचा आहे, माझा आहे, प्रत्येकाचं आहे. ज्युडिशियल यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस इज ऑल्सो वे ऑफ इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. ज्युडिशियल शब्द का वापरलेला आहे? जर बघा आता समजा कुणाला कोळशाची मायनिंग करायचं तर त्या ठिकाणी नियमानं कायद्यानुसार काय करावं लागतं, लिगली परवानगी घ्यावं लागतं. समजा कुणाला मुरुम काढायचे शेतातले किंवा काही काढायचं त्या खडकावरलं तर त्या ठिकाणी शासनाला रॉयल्टी भरावं लागते, त्या ठिकाणी त्या पद्धतीने करावं लागतं. लोक रॉयल्टी भरत ते डायरेक्ट जातात, वाळू तस्करी करतात, अशा प्रकारची करतात. कायद्याच्या बाहेर जाऊन जे करतात दॅट इज अनज्युडिशियल. आणि कायद्यामध्ये जे राहून केलं जातं त्याच्यामध्ये प्रिकॉशन्स घेतले जातात पर्यावरणाच्या संवर्धनाचे. ते कोणतं तरी पिक्चर आहे बघा, समंताचं पिक्चर आहे, समंताचंच आहे मे बी, त्याच्यामध्ये ते एरिया दाखवला जाते बघा, ते बटरफ्लायचा एरिया म्हणते, त्या ठिकाणी तो प्रोजेक्ट त्या ठिकाणी काम थांबवला जातो पिक्चरमध्ये असा उच्चार कोणत्या तरी. म्हणजे अशा अनेक असतात की त्या एरिया जर समजा इन्व्हायरमेंटच्या दायऱ्यातला असेल, त्या ठिकाणी रेअर स्पेसेस असेल तर त्या ठिकाणी कोणती कन्स्ट्रक्शन करता येत नाही, लोकांना जाता येत नाही, राहता येत नाही, अशा प्रकारचे त्या ठिकाणचे एवढे भारी कायदे त्या ठिकाणी असतात. आणि कोणतेही जर बांधकाम करायचं असेल माहित राहू द्या, पर्यावरणाचं तुम्हाला परवानगी घेतल्याशिवाय करताच येत नाही. कंपनी काढायचं असेल तर त्या एरियाचा अभ्यास केला जातो. त्या एरियामध्ये कोणते इंडेंजर्ड स्पेसेस आहेत का, वेगळ्या व्हरायटीज आहेत का, त्याचा इन्व्हायरमेंटवर होणारा परिणाम काय ते पहिला पाहिलं जातं. आणि जर त्याच्यामध्ये काही जरा गडबड असेल तर त्या ठिकाणी कोणतीही परवानगी दिली जात नाही. आणि ही परवानगी जे दिली जाते टेबलाच्या खालून परवानगी दिली जाते. आणि त्यावेळेस टेबलाचा व्यवहार कसा असतो, लाख रुपये 2 लाख 3 लाख असा नसतो, त्याला कोटीमध्ये मोजायचं. एक कंपनीची व्हॅल्यू जवळपास 2-2 हजार कोटी 3-3 हजार कोटी व्हॅल्यू असते. आणि तो कंपनी काय करतो माहितीये, त्याला 10 कोटी 15 कोटी असं टेबला खालून जागेवर देतो, घ्या मालक, सही कुठं पाहिजे इथं घ्या, मला खाली करू का, खाली 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 म्हणजे पेजवर रे, खालच्या साईडला डिपेंड आहे की किती खालून टेबलाच्या मिळाले. खरी कमाई इथंच राहते. ज्याला पर्यावरणाचं खातं मिळालं तो सर्वात जास्त पैसा कमवू शकतो भारतात. एवढा खतरनाक कायदे काहीच काढता नाही. एक कारखाना काढताय ना, एक कारखाना शपथ आहे ना, एक नाही एक. कोंबडीचे अंडे मेल्यात म्हटलं तर तिथं काढता येणार नाही त्या ठिकाणी. म्हणजे फुटल्या दोघांचं काम चालू होतं. ती आमची गावरान कोंबडी, वेगळीच कोंबडी होती का की जंगलातली रान कोंबडी होती, तो का तिचे अंडे फुटल्या. याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी रान कोंबड्या असतात, महाराष्ट्रातल्या रान कोंबड्या संपल्यात आणि रान कोंबडी आमची इंडेंजर्ड स्पेसीस आहे. आता इथं ह्या कोंबडीची जागा राहणार आहे, हे जागा आता पूर्ण गव्हर्नमेंट ताब्यात घेणार. मालक असं करू नका, हो घ्या की खालून. The people's participation in the conservation movement is essential. People's participation, लोकांचं त्यामध्ये पार्टिसिपेशन करणं म्हणजे सहभाग घेणं कशासाठी, कन्झर्वेशन साठी. त्या मुवमेंटमध्ये, मुवमेंट म्हणजे काय रे बेटा, मुवमेंट म्हणजे काय, मुवमेंट म्हणजे चळवळ, मुवमेंट म्हणजे हालचाल नाही हा, मुवमेंट म्हणजे चळवळ. मुवमेंट आणि मुवमेंट मध्ये वेगळा फरक आहे. आणि या ठिकाणी कन्झर्वेशन मुवमेंट जे काही संवर्धनाची वेगवेगळी चळवळ आहे, ग्रामीण लेवलला कोणी युट्यूबच्या माध्यमाने, कोणी सोशल मीडियाच्या माध्यमाने, कोणी ग्राउंड लेवलला वेगवेगळ्या प्रकारे संवर्धन त्या ठिकाणी इन्व्हायरमेंटला त्या ठिकाणी प्रोटेक्ट करण्याचं काम करत असतात, वाचवण्याचं काम करतात. The people's participation in the conservation movement is essential from school age. The environmental value of inculcated in the young mind. ह्या लहान वयातच त्यांना सांगितलं पाहिजे, त्यांच्या डोक्यात भरलं पाहिजे. एक लक्षात घ्या, आपल्याला आता जान नाही रे, जून मध्ये आपली शाळा चालू होत्या. म्हणजे तुमची कधी होईल मला काय माहित, आता 10वीच्यांची, 8वीच्यांची, 9वीच्यांची. आता यावर्षी कॅलेंडर इयर बदलणार आहे, त्यावेळेस होईल. शाळा भरल्यानंतर शाळेमध्ये काय करतात, पावसाळ्याचा पिरियड असतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला काय करतात, झाड आणून देतात. झाड माहितीये का, जाता जाता काय करता माहितीये का, झाड, एक झाड घेतात त्याला फेकून मारतात, त्यानं झाड घेतात तुम्हाला फेकून मारते. सुटल्यानंतर बैठल्या काय वाटानं झाडच झाड. तिथं काय सांगितलं जाते, जावा शेतामध्ये लावा, एक झाड माझं, मी मोठं होऊ शकून त्याला पोचणार. म्हणजे पोचणार म्हणजे त्याला का दुधू बिदू पाजवायचं नाही, त्याला त्या ठिकाणी पाणी घालायचं आहे, त्याचं देखरेख करणं त्या ठिकाणी करायचं सांगतात. हो हो करता, एक नाही 2-2 झाडं घेता, बाहेर जरीला टाकून देतात. दॅट इज अ सिक मेंटॅलिटी. बिकॉज यू डोंट लव्ह द नेचर, बिकॉज यू डोंट हॅव द व्हॅल्यू ऑफ द नेचर, यू शुड हॅव द व्हॅल्यू ऑफ द नेचर. सर कसं राहते व्हॅल्यू, किती रुपयात राहते व्हॅल्यू,
हे कोविडच्या काळात तुम्हाला सांगितले की ऑक्सिजनचं महत्व काय होतं. लोकांच्या तोंडात खूपसं लावावं लागलं ऑक्सिजन, तरी मिळणार गेल ते. पाया पडावं लागलं तर तरी ऑक्सिजन मिळणार गेलं. मंत्र्याला वेळ मिळणार गेल त्या ठिकाणी ऑक्सिजन लावायला. रोडवर झोपून लोकांचं त्या ठिकाणी कार्यकाल त्या कोविडच्या काळामध्ये झाला. आपल्याला एन्व्हायरमेंटचं महत्व नाही. आपण इथून काय करतो, आम्हाला पिकनिकला जायचंय. पिकनिकला काय सर, तिथं लय भारी काय झाड आहे सर लय भारी नदी आहे सर, जा बुडून मर. अरे लय खतरनाक आमचे पोरं माय उगे नाही माय, डेंजर आहेत आमचे पोरं, लय भारी आहे सर तिथं झाड तर लय भारी आहे सर. तटातट आंबे तोडताव सर, फुकटाचं बघितलं उगे नाही माय, उदगीरचे पोरं आंबे सर. चिंच तर दिसलं तर पोरी बी चढू जातात सर तोडायला त्या ठिकाणी. सर एवढंच नाही, खात आहोत ते खात आहोत टाकून येत आहोत. लागते 2 आंबे पण आम्ही घेऊन येतात 4 आंबे. आंबट राहिल्यावर तर लई घेत आहोत सर, खानाव करणं पण फेकून मारता. या ठिकाणी आमचं त्या ठिकाणचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आहे. काय म्हण हो म्हणते ते बाबा, तसं करावंच लागतं. असं कसं काढतात तुम्ही, तसं कसं नाही काय तर त्याला तुमच्या पद्धतीने करा पाहिजे. त्याच्यामध्ये The people's participation in the conservation movement is essential from the school age. The environmental value of inculcated किंवा इनकॅल्क्युलेटेड द एज, यंग एज, लहान वयामध्ये सांगितलं पाहिजे. आता पुढचा प्रश्न आहे, डिस्टिंग्विश बिटवीन कॉर्डेट अँड बघा याच्यामध्ये काय असतो, नॉट अ कॉर्ड. ऍटलिस्ट इन सम स्टेज ऑफ डेव्हलपमेंट, कोणत्या ना कोणत्या स्टेज मध्ये काय असतो त्याच्यामध्ये, नॉट अ कॉर्ड. नॉन कॉर्डेट्स मध्ये डू नॉट हॅव नॉट अ कॉर्ड्स. ह्याच्यामध्ये आहे का, ह्याच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या स्टेज मध्ये असतो. त्याचं एक एक्झाम्पल होतं रे, बॅलेनोग्लॉसस काहीतरी एक होतं बघा. काय नाव होतं रे त्याचं, बॅलेनोग्लॉसस होतं का, असं होतं बघा वरच्या साईडला त्या टोकामध्ये होतं वरच्या साईडला. काय नाव होतं त्याचं, बॅलेनोग्लॉसस आहे का बघा, आहे का बुकुलाकडे, असले तर काढत जाऊ पटकून. बघा ना ते अशी डायग्राम आहे बघा, अशा प्रकारे वरच्या साईडला बॅलेनोग्लॉसस. ठीक आहे, बघा तरी काढा तुम्ही. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात, नर्व कॉर्ड इज प्रेझेंट. काय प्रेझेंट असतो, नर्व कॉर्ड इज प्रेझेंट. ठीक आहे, आणि नर्व कॉर्ड कशी असते, सिंगल हॉलो. कशी असते बेटा, सिंगल हॉलो. ह्याच्यामध्ये काय, नर्व कॉर्ड ही कशी असते, डबल सॉलिड. कशी असते बेटा, डबल आणि सॉलिड. ह्याच्यामध्ये सिंगल आणि कशी असते, हॉलो पोकळ असते. ह्याच्यामध्ये डबल असते आणि कशी असते, सॉलिड. नर्व कॉर्ड लोकेटेड ऑन द डॉर्सल. कोणती बेटा, डॉर्सल साइड ऑफ द बॉडी. डॉर्सल म्हणजे पुढे का पाठीमागं, पाठीमागल्या साईडला. आणि कुठे प्रेझेंट असतात, वेंट्रल साइड ऑफ द बॉडी. वेंट्रल साइड ऑफ द बॉडी. हार्ट कुठे प्रेझेंट आहे, पुढच्या साईडला, म्हणजेच कुठे, वेंट्रल साइड. आणि तो हार्ट कुठे प्रेझेंट आहे, डॉर्सल साइड. कॉर्डेट्स देर आर फॅरेंजियल गिल स्लिट्स. ह्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात, फॅरेंजियल गिल स्लिट्स प्रेझेंट असतात. नॉट साइट, इथं चुकला शब्द. ह्याच्यामध्ये काय असतात, नो फॅरेंजियल गिल स्लिट. नो फॅरेंजियल गिल स्लिट्स ह्याच्यामध्ये असतात. राईट द करेक्ट आन्सर इन द ब्लँक सर्कल. ठीक आहे, आता बघा युजेस ऑफ स्टीम सेल ते दिले बघा, गोलमध्ये आहे, चौकोनी काढल्या तिने गोलमध्ये आपल्याला दिलेला. काय बघा बरं का, कुठे वापरतात, रिजनरेटिव्ह थेरपीमध्ये. कुठे वापरतात, रिजनरेटिव्ह थेरपी. हे मागच्या बी 2022 मध्ये पडले बघा, हेच पडलेलं आहे, थोडं चेंज करून दिलं तुम्हाला. रिजनरेटिव्ह थेरपी, प्रोडक्शन ऑफ ब्लड सेल्स. पुन्हा ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. कशामध्ये बेटा, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन इन केस ऑफ ऑर्गन फेल्युअर. ऑर्गन फेल झाल्यावर किडनी बिडनी गेली तर नवीन किडनी त्या ठिकाणी काय केले जाते, तयार केले जाते. पुन्हा कुठे, डेड सेल ऑर सेल थेरपी. ल्युकेमिया, कॅन्सर सारख्या, ब्लड कॅन्सर सारख्या रोगामध्ये सेलचे आरबीसीज वगैरे कमी होतात, त्यावेळेस ही संख्या वाढवली जाते आणि त्या डेड सेलला काढून त्या ठिकाणी काय केली जाते, हे दुसरे त्याच्यामध्ये टाकले जातात. त्यालाच आपण काय म्हणतो, सेल थेरपी. काय म्हणतो बेटा, राईट डाऊन एनी 2 ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट.
काय म्हणतो बेटा? ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? वैशिष्ट्य. काय वैशिष्ट्य आहेत? सेव्हिंग द ह्युमन लाईफ. सर्वात महत्वाचं काय? डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये काय केलं जातं? लोकांचा जीव वाचवलं जातं. वेल्थ अँड लाईव्ह सर्व्हाइव्ह करतात. वेल्थ म्हणजे काय? प्रॉपर्टी आणि लाईव्ह सर्व्हाइव्ह करणं हा सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि विशेष म्हणजे नंबर 1 प्रायोरिटी कुणाला आहे? लाईफला प्रायोरिटी असते. जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवणं हे महत्वाचं आहे. सेव्हिंग द ह्युमन लाईफ ड्युरिंग द कॅलॅमिटी. कॅलॅमिटी मध्ये काय? नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस लोकांचे जीव वाचवणे. अँड रिलीज ऑफ द पीपल. लोकांना त्याच्यातून बाहेर काढणे. सप्लाय ऑफ एसेन्शियल कमोडिटीज. त्यांना जे काही गरजेचं फूड आहे, क्लॉथ आहे, मेडिसिन्स आहे, ठीक आहे, जे काही गरजेचं त्या क्षणाला जे काही गरजेचं कमोडिटीज आहेत ते लोकांना त्या सप्लाय केले जातात. ब्लँकेट्स आहेत, ते बांबू वगैरे ते असतात ना, टेंट वगैरे, ते त्या ठिकाणी महत्वाचं आहे. टू रिड्यूस द इफेक्ट ऑफ डिझास्टर. म्हणजे जे डिझास्टर झालेले, आपत्ती झालेले आहे त्याच्यापासून, हे लक्षात आहे का पुढं, त्यापासून लोकांना बाजूला काढण्यासाठी, लोकांना प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांना आपण काय केलं पाहिजे? जे महत्वाच्या कम्युनिटीज आहेत त्या लोकांना आपण सप्लाय केलं पाहिजे. रिहॅबिलिट डिझास्टर विक्टीम. जे लोक विक्टीम झालेले आहेत, ज्या लोकांना संकट आलेलं आहे, लोकांना फेस केलेलं आहे, त्या लोकांना बाजूला रिहॅबिलिट करायचं आहे. तिथून काढून त्यांना नवीन जागेवर त्यांना बसवायचं आहे. त्याच प्रोसेसला आपण रिहॅबिलिटेशन असं म्हणतो. एवढंच नाही, बाकीचे खूप पॉईंट तुम्हाला ऍड करता येतात त्याच्यामध्ये. पुन्हा त्यांना एज्युकेशन देणं महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये पुन्हा त्यांना जे जागा वगैरे गेल्या त्याच्याबद्दल त्यांना पैसा परत देणं गरजेचं आहे. त्यांना समजा जास्ती जर घरातले लोक मेलेले असेल तर अनुकंपातून गव्हर्नमेंट जॉब त्या ठिकाणी, परमनंट जॉब त्या ठिकाणी देता येते, कायद्यात आहे. असं काही करता येईल का? त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. जसं आपल्या किल्लारीला झाल्यानंतर अनेक लोक मेल्यानंतर प्रत्येक घरातल्या एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात आली. म्हणजे क्लास C म्हणा, D म्हणा, त्याच्यामध्ये तलाठी आलं, ग्रामसेवक आला, अशा नोकऱ्या त्या ठिकाणी देण्यात आल्या. व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ मिक्सिंग इथेनॉल विथ पेट्रोल अँड डिझेल? काय होते सांगा बरं का बेनिफिट? सोपं आहे. काय होते रे? आता बघा, इथेनॉल, व्हॉट इज इथेनॉल? इथेनॉल इज अ स्पिरिट. इथेनॉल इज युज्ड ॲज अ फ्युएल. इथेनॉलचा काय म्हणून वापर करतो आपण? फ्युएल. ओके. आता पहा, व्हेन ओनली डिझेल और पेट्रोल इज युज्ड ॲज अ फ्युएल. ज्यावेळेस आपण डिझेल आणि पेट्रोललाच फक्त फ्युएल म्हणून वापरतो, देर इज इन्क्रीज इन द एअर पोल्युशन. काय इन्क्रीज होतो सांगा? एअर पोल्युशन. मोरेवर सिन्स देर आर नॉन रिन्युएबल अँड एक्झॉस्टिबल फ्युएल्स. आता बघा, दे आर म्हणजे काय? की जे पेट्रोल आणि डिझेल्स आहेत, दे कॅन बी एक्झॉस्टिबल. व्हॉट इज एक्झॉस्टिबल? दे कॅन बी फिनिश्ड इन नियर बाय 200 इयर्स. येणाऱ्या 200 वर्षामध्ये संपू शकतात. नंबर 2, दे कॉजेस एअर पोल्युशन. मोठ्या प्रमाणामध्ये एअर पोल्युशन. दे आर कॉस्टलियर. ते महागडे असतात. ठीक आहे. बट दे विल बी फिनिश्ड इन नेक्स्ट सम इयर्स व्हेन पेट्रोल अँड डिझेल इज मिक्स्ड विथ इथेनॉल. ज्यावेळेस आपण पेट्रोल आणि डिझेल मध्ये इथेनॉलला मिक्स करू, देन द प्रोपोर्शन ऑफ कार्बन डायऑक्साइड, CO म्हणजे कार्बन मोनॉक्साइड, हायड्रोकार्बन्स विच आर इमिटेड इन द ॲटमॉस्फिअर बिकम लेसर. इथेनॉल ऍड केल्यानंतर जेवढं प्रदूषण, जेवढं कार्बन डायऑक्साइड, जेवढं कार्बन मोनॉक्साइड, जेवढे सूट पार्टिकल्स हे पेट्रोल आणि डिझेल पासून निघायचे, त्यांचा प्रमाण आता काय होतो सांगा बरं का? कमी होतो. काय होतो? कमी होतो. द particulate pollutants which otherwise are emitted through combustion of petrol and diesel are not formed when fuel are mixed with ethanol. By adding ethanol to the fuels, the cost of expenses, आता सांगितलं, एक्सपेन्सेस जो खर्च आहे पेट्रोल आणि डिझेलचा जास्ती आहे तो कमी करता येतो. आणखीन एक आहे, इट इज बेटर फॉर द फार्मर्स. ह्याच्यामुळे फार्मरला काय होऊ शकतो सांगा बरं का? शेतमालाला भाव मिळू शकतो. शेतकऱ्यांचं जे काही इथेनॉल जर आपण पेट्रोल डिझेल म्हणून वापरलं मिक्स करायला, तर त्या ठिकाणी उसाला भाव येईल आणि त्या ठिकाणी शेतकरी हा श्रीमंत होईल, समृद्ध होईल. त्याच्यासाठी सुद्धा हे बेटर आहे आपल्यासाठी पेट्रोल अँड डिझेल. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आता बघा, खालील प्रश्नाचं तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी लिहायचं आहे. डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. कोणता बेटा? पहिला. किती बघा बरं का क्वेश्चन याच्यामध्ये? 5 आहेत. पहिला आहे डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. चार्ल्स डार्विन याचा जन्म कधी झाला? 1809 ला. मृत्यू कधी झाला? 1882 ला. प्रपोज्ड द थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन इन बुक. कोणता बुक होता सांगा बरं का? ओरिजिन ऑफ स्पेसीज. दिस थेअरी इज अन इम्पॉर्टंट माइलस्टोन इन द स्टडी ऑफ इव्होल्युशन. ह्याच्या माध्यमाने आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं इव्होल्युशन कसं झालं हे आपल्याला कळलं. त्याच्यामुळे ही थेअरी खूप महत्वाची आहे. डार्विन स्टडीड ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज अँड फाउंड दॅट डिफरंट ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम स्पेसीज शो डिफरंट कॅरेक्टर्स. डार्विन काय केलं? आता कुत्रे
हे आहे हस्की, हे आहे रॉबर्ट का कोणतं रॉट व्हीलर, सॉरी रॉबर्टने रॉट व्हीलर. हे आहे पॉमलिन, ते एवढं राहते बघा. ते कोणतं कुठं राहतं ते बाया घेऊन फिरतात बघा, उई उई करतात बघा त्या. अरे ते हिरुण्या घेऊन फिरत करा ते कोणतं रे मग. आणि ते ओढापण कुत्र येऊन ओढापण कुत्र. आणि एक लांब राहते बघा, ती एवढेच पाय राहतात टुंग 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 टुंग. लय हुशार राहते म्हणून कुत्र. काही आता हुशार राहते का कॉम्प्युटर चालते का लॅपटॉप चालते घ्या. लय ना तो कॉलेज एक राहते एवढं हुमटा एवढं कुत्र बसलं का असं कुत्र बघा. दुसरं काय बघू. ते राज ठाकरेच्या घरी कुत्र होतं बघा, माहितीये का ते डॉन काय, ग्रेट डॉन काहीतरी म्हणतात त्या कुत्र्याला. आणि एक राहतो तिबेटियन मिस्ताश काहीतरी नाव असंच आहे. 8.5 कोटीला कुत्र येते बेटा. आपलं साऱ्याचं शेतदार विकलं तरी येईल का नाही की तेवढ्या ते कुत्र्याची किंमत आहे. पिल्लू होते 4 कोटीला. माय काय करावं चाटाव नाही. सांगायचं तात्पर्य असं की वेगवेगळ्या प्रकारचे कुत्रेच आहेत का नाही. आता म्हशी मुर्रा आहे, फुर्रा आहे, गावरान आहे, फावरान आहे. हा वेगवेगळ्या म्हशी. फरक काही ना दूध जास्ती देतात तिनं कमी देते. बैलाचे वेगवेगळे प्रकार आहेत. हा झोपाळ्या बैल, हा येगळा बैल, तो तेगळा बैल, हा कटल्या बैल. डिफरंट टाइप्स ऑफ बैल्स आर आल्सो प्रेझेंट इन द मार्केट. पण सारे बैल आहेत का नाही. मग डार्विन असंच करायला. काय करायला डार्विन. हा हे कुत्रा आहे, हे बी कुत्रा आहे, हे बी कुत्रा आहे, हे बी कुत्रा आहे. कुत्रा ह्या कुत्र्याचं ह्याला लिंक लावायचं, त्या कुत्र्याचं त्याला लिंक म्हणजे संबंध. जसं हत्तीचं पहिल्याचं मॅमथ म्हटलं जातं. मोठा हत्ती होता म्हण काय की आपल्या घरा एवढा, आपल्या एवढा मोठा. आता हत्ती बारीक झालाय. कसं झालं, काय झालं, असं लिंक लावत गेला त्यानं. कोण डार्विन. दोस्त होता माझा, जिगर होता. डार्विन स्टडीड ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस, सारख्या प्रजातीचे ऑर्गॅनिझम्स आणि त्याला डिफरंट ऑर्गॅनिझम त्याच प्रजातीचे दिसून आले. त्यांचे कॅरेक्टर डिफरंट दिसायला लागले. आता मी सांगायचं तात्पर्य, आपल्याकडल्या गायी वेगळे, आपल्याकडल्या म्हशी वेगळे, हरियाणाच्या जावा तिकडल्या वेगळे, आपल्याकडल्या गायी वेगळे. कॅनडामध्ये जावा गायच्या अंगावर एवढं केस आहे तो अंग. म्हणजे फ्रॉम प्रोटेक्शन, फॉर प्रोटेक्शन फ्रॉम द थंडी. हा आपल्या गाईला कुठे भेटेल चिरट चावलं का शिपूट मारून घेतात. माहिती आहे का तुम्हाला. शिफ्टीनं मारतं. म्हशीवाला जर चिरट चावलं, ज्या ठिकाणी चिरट चावलं उगं शिपूट मारून घेतं, उगं शिपूट मारते. म्हशीला जर चिरटली चावल्याला का ओळखून घ्यायचं, शिफ्टी आणलेलं का ओळखून घ्यायचं. उगा आहे इकडून तिकडं तिकडून इकडं चाट्या तरी ना की मागे करून. आता काय की साधूला चाट्याला बोलतात ते. सम ऑर्गॅनिझम्स हॅव कॅरेक्टर फिटेस्ट ऑफ सर्व्हायव्हल ॲट ग्रेटर एक्सटेंट. म्हणजे जे फिटेस्ट ऑर्गॅनिझम असतात ते जास्ती टिकू शकतात. अँड अदर्स हॅव फिटेस्ट कॅरेक्टर ऑफ सर्व्हायव्हल ॲट लेस एक्सटेंट. आणि ज्याच्यामध्ये फिट कॅरेक्टर नाही त्यांचा कुऱ्या सदा मंगल सावधान कसं होतो, त्याचा कार्यक्रम दुसरा वाजवतो. जे ताकदवर आहेत तेच लोक टिकतात. जे ताकदवर नसतात त्यांना कोणतरी तरी टिकली मारून जातो त्या ठिकाणी. आता आंधळ्याला कोण बी मारून जाते. गुडघ्याला आंधळ्याला आले का ह्या कोणी मारत तर काही म्हणते काय काहीच नाही. दॅट इज अ विकेस्ट जे असतात त्यांचा कोण बी कार्यक्रम वाजवतात. ह्याचा कोणता आरकाट राहू द्यायला जाऊ त्याच्या आधी विचारला बाबा जे फिट असतात ते सर्व करतात. अकॉर्डिंग टू डार्विन, ऑर्गॅनिझम विथ फिटेस्ट कॅरेक्टर कॅन ओनली सर्व्हाइव्ह. डार्विनच्या म्हणण्यानुसार जे ऑर्गॅनिझम फिटेस्ट कॅरेक्टर्स असतात ते सर्व्हाइव्ह करतात. आणि जे दुसरे आहेत ते डाईज, त्यांचा कुऱ्या सदा मंगल सावधान होतो. ऑर्गॅनिझम विथ फिटेस्ट कॅरेक्टर ड्युरिंग सर्व्हायव्हल व्हेन रिप्रोड्युसेस. जे ऑर्गॅनिझम फिटेस्ट कॅरेक्टर्स असतात तेच रिप्रोड्यूस करतात. तर रिप्रोड्यूस म्हणजे बेटा लेकर करतात. लेकर कसे करतात सांगायची गरज नाही ना. ठीक आहे. त्याच्यामध्ये फक्त एक लांडग्याचीच प्रजाती असते, लांडगा आणि कोल्हा. कोल्ह्याचं एकदा लग्न झाले का कोल्हींसोबत तर तो आयुष्यात कधी दुसऱ्या कोल्हींसोबत लग्न करत नाही. तसाच राहतो. सर काय रडवून राहतो का काय, त्याला तेच म्हणतात मराठीमध्ये शब्द. म्हणजे एकदा बायको मेल्यावर जो असतो दॅट इज तो. त्या ठिकाणी बिचारा बघा काय तर तो वाईट बिचारायची. आपल्याकडे मायला बायको हा लवकर हा लगे कमान हम दो हमारे 2 डझन. मी माझ्या 4 बायका. आता पहिला तुमच्या घरी जावा, तुमच्या पप्पाला विचारा. पप्पाला काय विचार तुम्हाला, आत्या किती 5, मामा किती 12 आहेत का नाही. मावस मामा 18, आजीला बायका किती 6, आजीला नवरा 1च. ठीक आहे. Organism with fittest character during the survival when reproduce the process such characters to the next generation. They process किंवा they process म्हणजे काय, ते पुढच्या पिढीला तेच कॅरेक्टर्स देतात. तंदुरुस्त.
आता समजा भेंडेगावे जर समजा वेस्ट इंडिजचा गेला, वेस्ट इंडिजची चिकनी बाई करून घेतला. चिकनी म्हणजे तिकडली चिकनी काळी असते, जेवढी जास्त चिकनी तेवढी काळी, जेवढी जास्त चिकनी तेवढी काळी. फक्त अंधारात काढली की हीच केलं तर दात दिसतात. आमच्या येण्यासारखं आहे. मग अशा कंडिशन मध्ये मला कुलकर्णी तुला प्रश्न असा विचारायचा आहे, त्याला पोरग काळ होईल का पाणी? सर ते डिपेंड आहे मेंडेलिव्हच्या त्या काहीतरी ते डाय हायब्रिड का हायब्रिडवर आहे. मी सांगतो की कसं होतंय. तुला पोरग होणार, तुझ्या बायकोला कसं होईल? काळच होईल. सर तुम्ही कसं सांगू शकता? आता मी कसं सांगितलं, काय डोकं लावलं, आता त्या जादूला कळलं बघ त्या ठिकाणी. कारण तू कोणत्या एरियात गेलतास माहिती आहे का? आफ्रिकेच्या एरियात गेलतास, वेस्ट इंडिजच्या एरियात गेलतास. आफ्रिका तिकडे सॉरी, वेस्ट इंडिजच्या गेलतात. तुझ्या होट कशी असतील एक राजा माहितीये का? एक होट एवढं. मग अरे तुझ्या बायकोची आई कसं पप्पी घ्यावती रे? सर तिचं तर एवढं मोठं राहते मला पहिला चाललं. हाईट बे तुला बघलाच घेऊन फिरत्या मग तिनं. तिकडं डुबरी म्हटलं तर 5.5 फुटाची राहते बेटा, हायटेड म्हटलं तर 7 फुटाची. चल बस. एका बघलात लेकरू, एका बघलात तू. नेक्स्ट जनरेशन, पुढच्या जनरेशन मध्ये स्ट्रगल ऑकर्स फॉर सर्व्हायव्हल. नेक्स्ट जनरेशन मध्ये सुद्धा संघर्ष करावा लागतो, नाहीतरी मिळणार बायको. तुला बायको कधी मिळेल? तुला संघर्ष करावा लागेल, तुला स्ट्रगल करावं लागेल. तुला इथून अमेरिकेचं तिकीट काढावं लागेल, नॉर्थ अमेरिकेचं तिकीट काढावं लागेल. तिथं तुला वेस्ट इंडिज कुठे, क्रिस गेलचं गाव कोणतं विचारावं लागेल, रसलचं गाव कोणतं विचारावं लागेल. त्या रसलच्या गावात तुला जाऊन राहावं लागेल, काम करावं लागेल. तेवढं कष्ट करायचे तुला, म्हणजे तुला सुद्धा सर्व्हाइव्ह करायची आहे, तुला तेवढा पैसा कमवायचा, तुला फिट राहायची आहे. मग तेच म्हणतोय थोडं हाईट वाढली पाहिजे तुझी, थोडं कष्ट केलं पाहिजे, घाम गाळलं पाहिजे, मेहनत केलं पाहिजे, तू टिकलं पाहिजे त्या लोकांमध्ये. त्या ठिकाणी एवढे कष्ट केल्यानंतर तू टिकतोस. नाहीतर चिकन दिसायला काढा म्हटल्यावर कुणी कोपच्यात घेऊन तर कसं करावं? नाही कोपच्यात म्हणजे मारला कडला नेऊन तर हातातला नाही रे, वेगळ्या दिसायला म्हटल्यावर पहिल्याच ते लोक चिडतात. गोऱ्या लोकांना ते अजिबात नीट बोलत नाहीत, कारण ते लोक म्हणतात आमच्यावर लय अन्याय केल्यात म्हणतात. ते लोक असं असते त्यांच्यात, तुला घुळसू मारतात, कुत्र्याळी मारतात तुला. अँड अदर डाईस दुसऱ्याचा कार्यक्रम असतो भेंडेगावे. आता खाली चार्ट कम्प्लीट करा. मेलॅनिन केरेटिन काय असतो? स्किन. ठीक आहे. इन्सुलिन ट्रिप्सिन पॅनक्रियास. हिमोग्लोबिन ब्लड, सांगायची काही गरज नाही. अँटीबॉडीज. कोणते फॅक्टर इन्व्हायरमेंटला अफेक्ट करतात? पहा, बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर अफेक्ट द इन्व्हायरमेंट. कोणते फॅक्टर? जैविक आणि अजैविक. बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स अफेक्ट द इन्व्हायरमेंट. Among abiotic factors, the physical and chemical factor can alter the condition of the environment. जे काही फिजिकल आणि केमिकल, भौतिक आणि रासायनिक जे गुणधर्म आहेत, जसं की आपण सातत्याने पोल्युशन वाढत चाललंय, त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होत चाललेलं आहे, त्याच्यामुळे इन्व्हायरमेंटच्या कंडिशनवर इम्पॅक्ट होतो. अबायोटिक फॅक्टर्स आर आयदर नॅचरल ऑर मॅनमेड. आणि जे अबायोटिक फॅक्टर्स असतात ते मॅनमेड किंवा नॅचरल असतात. अनेक प्रकारचे जे इंटर रिलेशन आहेत बायोटिक आणि अबायोटिकच्या, डिफरंट लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या, ह्याच्यामुळे सुद्धा इन्व्हायरमेंटवर अफेक्ट होतो. तर नॅचरल डिझास्टर सच एज अर्थक्वेक, भूकंप असेल, जंगलाला लागलेली आग, आत्ताच आपण लॉस एंजलिस बद्दल सांगितलं, फॉरेस्ट फायर असेल, चक्रीवादळ, दरवर्षी ओडिसाला, आंध्र प्रदेशला येऊन धडकत राहतो, जपानमध्ये तर पप्पीज घेत राहतो. क्लाउड बस्टिंग, ढगफुटी, जे की केदारनाथला झाली, ढगफुटी झाली, तिथे लोक मेले त्या ठिकाणी. ड्रॉट, दुष्काळ, जे की आपल्या मराठवाड्यामध्ये आपल्या नशिबाला आहेच 12 महिन्याचं, त्या ठिकाणी 12 वर्षाचं. हे काय करतात? इन्व्हायरमेंटला चेंज करतात. तर ह्युमन ऍक्टिव्हिटीज, डिफॉरेस्टेशन असेल, अर्बनायझेशन म्हणजे काय? शहरीकरण, झाडे तोडावे लागतात. कन्स्ट्रक्शन, बांधकाम असेल, त्याच्यामुळे काय होतात? परमनंट डॅमेज होतात इकोसिस्टमला, बायोडायव्हर्सिटीवर इम्पॅक्ट होतो, अॅनिमल्सवर इम्पॅक्ट होतो, बर्ड्सवर इम्पॅक्ट होतो. त्याच्यामुळे काय होतं? मॅनमेड इम्पॅक्ट होतो. देअर कॅन बी अ लार्ज स्केल चेंजेस इन द इन्व्हायरमेंट. म्हणून त्या ठिकाणी लार्ज स्केल चेंजेस त्या इन्व्हायरमेंटमध्ये होत असतात. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन फ्रॉम द फिगर मधून. आता ठीक आहे, डायग्राम इथं दिलं नाही का? काढली नाही ना? ठीक आहे. हा इथं पॉईंट ए आहे आणि इथं पॉईंट कोणता बेटा? बी पॉईंट आहे. ठीक आहे. वॉल, हे डॅमचं कन्स्ट्रक्शन आहे, पॉवर हाऊस आहे, जनरेटर आहे आणि काय? पॉवर लाईन. ठीक आहे. टर्बाईन,
आता पहिला क्वेश्चन काय पहा बेटा. विथ रेफरन्स टू पॉइंट बी पोटेन्शियल एनर्जी ऑफ हाऊ मच वॉटर रिझर्वायर इन द डॅम विल बी कन्व्हर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी व्हेन द. आता बघा याच्यामध्ये जे काही स्लुइस गेट आहे हे काही इथे खालच्या साईडला असतो. हा गेट कोणता गेट बेटा. हा स्लुइस गेट. कोणता गेट. स्लुइस गेट ऍट पॉइंट बी इज ओपन केल्यानंतर द वॉटर फ्रॉम रिझर्वायर विल स्टार्ट फ्लोईंग त्याच्यामध्ये पडायला लागतो. तर पोटेन्शियल एनर्जी ऑफ स्टोर्ड वॉटर ऑटोमॅटिक कशामध्ये वरून खाली पाणी पडल्यावर कशामध्ये कन्वर्ट होते. कायनेटिक एनर्जी मध्ये ऑफ द क्वांटिटी ऑफ द वॉटर दॅट इज लेट आउट थ्रू द स्लुइस गेट. जेवढं त्या गेटमधून बाहेर पाणी पडू लागलं जेवढ्या वरून पडायला लागलं तेवढं त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी कन्वर्ट होते. पुन्हा स्लुइस गेट मधून काय होते मधल्या साईडला टर्बाईन. कुठं रे. बघा इथून मध्ये घुसलं पाणी इथे काय असतो टर्बाईन आणि इथं फिरतो आणि फिरल्यानंतर काय प्रोड्यूस होते आणि कशामध्ये स्टोअर करतात. जनरेटर. कशामध्ये. आणि जनरेटर मध्ये जे स्टोअर होते त्याला कोणती एनर्जी म्हणायचं केमिकल आणि पुन्हा त्याला रिकन्वर्ट कशामध्ये करतात इलेक्ट्रिकल. What will be the effect on electricity generation if the channel taking water to the turbine start at point A. बघा what will be the effect on electricity generation म्हणजे इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन वर काय इम्पॅक्ट होईल ज्यावेळेस जो चॅनल टेकिंग वॉटर आहे बघा हे चॅनल ह्याला म्हणतात. हे चॅनल टेकिंग वॉटर जो आहे टू टर्बाईन स्टार्ट ऍट पॉइंट ए पासून स्टार्ट होईल. कुठून स्टार्ट होईल बेटा. ए पासून स्टार्ट होईल. If the channel taking water to turbine start at point A, then the water will flow. आता मला सांगा पाण्याची हाईट वाढली का कमी झाली. वाढली. वाढल्यानंतर पोटेन्शियल एनर्जी वाढली. पोटेन्शियल एनर्जी वाढली म्हणजे डॅश वाढली. मग एनर्जी जास्ती प्रोड्यूस होते का कमी. If the channel taking water to the turbine start at point A, then the water will flow with greater speed. Since point A is at height A, water will acquire speed. This will result into more efficient rotation of the blades of the turbine. The electricity generation will become more and efficient and gives much as compared to point B. कोणापेक्षा जास्त देईल B. What will be the effect on electricity generation if the channel taking water to the turbine start at point C? कोणत्या पॉइंटला स्टार्ट झाला बेटा. C. बघा इथं काय होईल सांगा बरं का. लेस का हाईट कमी झाली. हाईट कमी झाल्यावर काय कमी झालं पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी कमी झालं म्हणजे काय कमी झालं कायनेटिक एनर्जी. If the channel taking water to the turbine start point C, it will affect the electricity generation adversely. Point C is on the lower height as compared to the channel that carries water to the turbine. खालच्या साईडला आहे. The flow of water thus will be affected, resulting into improper rotation of blades. ब्लेड्स फास्ट फिरतील का नाही ना. ब्लेड कुणाला अटॅच आहे ऍक्सलला. ऍक्सल कुणाला अटॅच आहे जनरेटरला. त्याची जर स्पीड वाढली नाही तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी वाढेल का नाही. मग द प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी इज लेस ऍज कम्पेअर्ड टू पॉइंट ए अँड पॉइंट बी. हा कॉकरोच फ्रॉग स्पॅरो स्टारफिश फॉर्म these animals which can generate its broken body parts. Out of cockroach, frog, sparrow and starfish, only starfish shows रिजनरेशन. कोण दाखवते त्याच्यामध्ये रिजनरेशन म्हणजे काय. एखादी बॉडी पार्ट तुटून पडला तर तो बॉडी पार्ट पुन्हा काय होतो रिलीज होतो किंवा पुन्हा रिजनरेट होतो त्याला येतो. स्टारफिश बिलॉंग्स टू फायलम इकिनोडर्मॅटा. महत्वाचा शब्द आहे. कोणाला बिलॉंग करतो. यस. ओनली इन धिस फायलम ऑर्गॅनिझम कॅन शो कॅपॅसिटी टू रिजनरेट ब्रोकन बॉडी पार्ट. आणि ह्या केसमध्ये काय होतं ऑर्गॅनिझम काय कॅपॅसिटी दाखवतात की जे ब्रोकन बॉडी पार्ट आहे त्याला रिजनरेट करतात. पालीची शेपूट जशी येते ना त्याच पद्धतीने. रिमेनिंग अॅनिमल्स कॅन नॉट शो रिजनरेशन. त्याच्यामध्ये रिजनरेशन नाही म्हणून स्टारफिश हे ॲबल असतात रिजनरेट करण्यासाठी. कंप्लीट द डायग्राम शोइंग व्हेरियस प्रोसेस इन द टिश्यू कल्चर. खूप सोपं आहे. याच्यामध्ये काय टिश्यू कल्चर हे कोणत्या बेटा प्रायमरी हार्डनिंग. ह्याच्यामध्ये काय इकडल्या साईडला बघा हे इथं पहा हे कोंब. हे समजा एक केळीच्या बाजूला असतं बघा कोंब आलेला तो. हा प्रायमरी ट्रीटमेंट ह्याच्यामध्ये या काचामध्ये करतात. ठीक आहे. ह्याच्यामध्ये पिल्ले पुन्हा शूटिंग रूट येतात. ह्या पिल्ले छोटे छोटे वरी आणि खाली येतात त्याला काय म्हणतात रे कोंब आणि खाली मुळा येतात. पुन्हा याच्यावर प्रायमरी हार्डनिंग थोडं हार्ड होतात. हार्ड झाला का त्याला पुन्हा बाहेर काढतात. त्याच्यावर काय केलं जातं सेकंडरी हार्डनिंग करतात आणि पुन्हा त्याला केळं लागतात. केळाचं असेल तर आणि केळाचं नसेल तर जे असेल ते लागतात त्याला. ठीक आहे. विच फ्युएल्स आर ऑब्टेन फ्रॉम बायोमास. बायोमास पासून काय मिळतो
फ्रॉम बायोमास, बायोगॅस अँड बायोडिझेल आर ऑब्टेन्ड. काय मिळतं सांगा लवकर. बायोमास अँड बायोडिझेल आर मेनली ऑब्टेन्ड. द बायोगॅस इज ऑब्टेन्ड फ्रॉम काऊ डंग किंवा डंग ऑफ कॅटल्स अँड पालापाचोळा इन द शेतातला. त्याला काय शब्द आहे रे, तिला शब्द आहे रे, वेस्ट ऑफ द फार्म काहीतरी, फार्म वेस्ट काहीतरी आहे, त्याच्यापासून आपल्याला मिळतो. द बायोगॅस इज ऑब्टेन्ड फ्रॉम डंग ऑफ कॅटल. द फर्मेंटेशन ऑफ कॅटल डंग, फर्मेंटेशन होतं कसं, पॅक करायचं, ऑक्सिजनचा सप्लाय बंद करायचा, त्याचं काय होतं, डिकम्पोजिशन होतं इन द ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. त्याला म्हणतात अनएरोबिक डिकम्पोजिशन. काय तयार होतो, कार्बन डायऑक्साईड. आणि दुसरा काय होतो, मिथेन. मिथेन इज युज्ड ऍज अ फ्युएल, बट कार्बन डायऑक्साईड डज नॉट युज्ड ऍज अ फ्युएल, त्याचा बाहेर निघून जातो. पहिल्यांदा काय तयार होतो बेटा, ऍसिड. ऍसिडचं परत त्याच्यावर काय होतो, डिकम्पोजिशन, आणि त्याच्यावर काय तयार होतो, इथेनॉल. काय तयार होतो, इथेनॉल. ठीक आहे, पहिला मिथेन तयार झाला. इथेनॉल इज ऑब्टेन्ड फ्रॉम मोलॅसेस ऑफ शुगरकेन. साखराच्या मळीपासून इथेनॉल तयार होतो. आणि ह्याच्यामध्ये जे वरी म्हणला ना बेटा, आय थिंक मला वाटतं ऍसिटिक ऍसिड काहीतरी तयार होतो, ऑर्गॅनिक ऍसिड नाव दिलेलं आहे, तो ऍसिड तयार होतो. आणि त्या ऍसिटिक ऍसिडचं सूत्र काय रे, CH3COOH. मग त्याच्यातून काहीतरी CH4 आणि CO2 काहीतरी तयार होतो. एकदा बघून घ्या गेल्यानंतर. मिथेनॉल हा कशापासून मिळतो, मोलॅसेस ऑफ मळी, साखराची मळी, आणि काही जो अदर मका मेज असेल त्याच्यापासून मिळते. अजून सांगा रे एखादी नाव, बीट, त्याच्यापासून मिळते आपल्याला. इन सम कंट्रीज स्पेशल क्रॉप्स आर कल्टिवेटेड फॉर द बायोडिझेल. जसं जत्रोपा वगैरे तुम्हाला दिलेला आहे बघा तुमच्या ह्याच्यामध्ये, त्याचा वापर कशासाठी केला जातो, बायोडिझेल मिळवण्यासाठी. कंप्लीट द पॅराग्राफ बाय चुझिंग द अप्रोप्रिएट वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट. आता डायरेक्ट करतो मी. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स हॅज बीन इस्टॅब्लिश्ड ऍज पर द डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट. कधी बेटा, 2005. डिव्हिजन्स ऑफ द फोर्स आर वर्किंग इन द आर्मी. ओव्हरऑल किती युनिट आहेत बेटा, 12 डिव्हिजन्स आर वर्किंग इन द कंट्री. इट्स हेडक्वार्टर कुठे आहे, ऑब्व्हियसली दिल्लीमध्ये आहे. अँड इट इज इन ऍक्शन ऑल ओव्हर द कंट्री विथ द हेल्प ऑफ आर्मी. In Maharashtra National Disaster Response Force, NDRF is in action through State Reserve Police Force. Personnel of the force has substantial contribution in the rescue work in disaster like cyclone च्या ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये क्लिफ स्लाइडिंग, दरड कोसळल्यानंतर, त्याच्यानंतर कोलॅप्स झाल्यानंतर, बिल्डिंग कोलॅप्स झाल्यानंतर. आन्सर एनी वन ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन 5 मार्काला आहे. हे डायग्राम कशाचे सांगा बरं का बेटा, मेन्स्ट्रुअल सायकलचे डायग्राम आहे. छोटे छोटे प्रश्न आहे त्याच्यावर सांगू आपण. व्हॉट इज द पिरियड ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, किती असतो बेटा सांगा बरं का, 1 to 5 days. हाऊ मेनी डेज, इट मे चेंजेस अकॉर्डिंग टू बॉडी ऑफ दॅट पर्सन, ऑल्सो चेंजेस. ठीक आहे. ऑन विच डे डज ओव्ह्युलेशन ऑकर्स ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल. ओव्ह्युलेशन ऑकर्स ऑन 14th or 15th day. In menstrual cycle, which reproductive organ undergo changes? Ovary and uterus undergo changes during the menstrual cycle. Which period is said to be the period of regeneration of endometrium? In menstrual cycle, day 5 to day 14. कोणता बेटा, day 5 to day 14 are period of regeneration of endometrium. Which period is said to be period of secretion of glands, secretorian of the glands in the endometrium. Periods of secretion of glands in endometrium किती आहे बेटा सांगा, 15 ते. हे खूप महत्वाचा प्रश्न आहे. आता क्रॉस पॉलिंग शब्द आहे. कंटिन्युअस कन्झम्पशन ऑफ अल्कोहोल अँड टोबॅको मटेरियल. काय होतं रे, ऍडिक्शन. हो काय, ऍडिक्शन काय होतो, ऍडिक्शन. दिस ऍप मे कॉज द सायबर क्राईम. कोणता, फेसबुक. अ रेमेडी टू रिझॉल्व स्ट्रेस. अ रेमेडी टू रिझॉल्व काय रे बेटा, काय, सिंगिंग. हा ठीक आहे, सिंगिंग काय बेटा, सिंगिंग. रिक्वायरमेंट फॉर स्ट्रेस फ्री लाईफ, गुड फूड. वेरियस फॅक्टर अफेक्ट सोशल हेल्थ. सोशल ना, सोशल. आर्ट ऑफ प्रिपेरिंग फूड आयटम काय बेटा, कुकिंग. कुठे गेलास, कुकिंग. कधीचा पेपर आहे, मार्च 2000.